हॅलो फ्रेंड्स, तर आज मी तुमच्यासोबत घेऊन आले आहे धाबा स्टाईल अशी लसुनी पालक. याचा हिरवागार रंग सुद्धा बदलणार नाही, यासाठी इथे मी एक सिक्रेट अशी टिप्स सांगितलेली आहे. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. पालक न खाणारे सुद्धा बोटे चाटून पुसून खातील अशी लसुनी पालक आज आपण इथे बनवणार आहोत. पालक पनीर तर सर्वजण बनवतात, पण आज आपण बनवणार आहोत खूप सोपी आणि डिलिशियस अशी लसुनी पालक, जिचे नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटेल. एवढी टेस्टी जेवढी आपण कधी खाल्ली नसेल. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी घेतलेली आहे एक जुडी पालक. पालक आधी स्वच्छ निवडून घ्यायची, नंतर तिला स्वच्छ पाण्याने धुवून चाळणीमध्ये ठेवायची. इथे गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवले आहे. पाणी छान उकळल्यानंतर आपण त्याच्यामध्ये छान स्वच्छ धुतलेली पालक याच्यामध्ये टाकायची. पालक छान बॉईल होण्यासाठी आपण इथे ठेवलेली आहे. नंतर त्याच्यामध्ये पालकचा हिरवागार रंग तसाच राहावा, त्यासाठी आपण इथे अर्धा टीस्पून इथे आपण मीठ टाकलेलं आहे. मिठामुळे आपला जो पालकचा कलर असतो तो जशास तसा राहतो, त्यामुळे पाण्यामध्ये मीठ टाकायचे. आता इथे मी ही गरम पाण्यातून आपण पालक काढायची आहे आणि लगेच थंडगार पाण्यामध्ये आपण याला टाकूयात. असे केल्यामुळे पण आपला जो पालकचा रंग आहे तो जशास तसा हिरवागार राहतो. आणि आपल्याला ही पालक 3 ते 4 मिनिटच बॉईल करायची आहे. जास्त वेळ हिला बॉईल करायचं नाही. तर थंड पाण्यातून मी इथे एका चाळणीमध्ये काढत आहे पालक. नंतर आपण या पालकला एका मिक्सरच्या जारमध्ये टाकून तिचे प्युरी करून घेऊयात. अर्धी मी इथे टाकलेली आहे आणि अर्धी तशीच ठेवलेली आहे. कट करून मी थोडी फोडणीसाठी टाकणार आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे आपण इथे प्युरी करत आहोत. आपण आता याच्यामध्ये थोडेसे पाणी टाकूयात आणि याची एकदम सॉफ्ट अशी प्युरी तयार करून घेऊया. हिचा रंग पण तुम्ही पाहू शकता, एकदम हिरवागार जशास तसा. आपल्या पालकचा रंग बिलकुल पण बदललेला नाही. इथे मी एक मोठा कांदा आणि एक टोमॅटो घेतलेला आहे. मोठा कांदा आपण एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे. पाहू शकता इथे मी एकदम बारीक असा कट करून घेतलेला आहे मोठा एक बारीक कांदा. अशा प्रकारे बारीक करायचा आहे आपल्याला. गॅसवर इथे कढाई ठेवली आहे. 2 चमचे मी त्याच्यामध्ये ऑइल टाकले. त्यानंतर जिरा छान फुलल्यानंतर आपण याच्यामध्ये बारीक कट केलेला कांदा टाकूयात आणि 2 ते 3 मिनिटे याला परतून घेऊयात. त्याच्यानंतर 2 हिरवी मिरची टाकली आहे. मी इथे लाल मिरचीचा वापर करणार नाही. जर तुम्ही हिरवी मिरची जास्त थोडा तिखट खात असाल तर हिरवी मिरची थोडीशी जास्त टाकू शकता. त्यानंतर आपण इथे हळदी पावडर टाकलेला आहे अर्धा टीस्पून. नंतर एक बारीक कट करून टमाटर. हे थोडे छान सॉफ्ट होण्यासाठी आपण याला ठेवूया. आणि नंतर त्याच्यामध्ये आपण 1 चमचा बेसन पीठ टाकायचं आहे. बेसन पीठमुळे आपली जी ग्रेव्ही बनते ती एकदम छान आणि टेस्टी बनते. आणि याला आपण 2 मिनिट वाफवण्यासाठी ठेवूयात. बेसनमुळे जो आपला भाजीचा जो टेक्स्चर येते ते खूप छान प्रकारे येतो. नंतर त्यामध्ये आपण बारीक चिरून जी बॉईल केलेली पालक होती ती आता आपण याच्यामध्ये टाकूयात आणि हिला पण आपण 2 ते 3 मिनिटं वाफवून देऊयात. त्यानंतर आपण इथे प्युरी केलेली जी पालकची होती ती पालक प्युरी याच्यामध्ये ऍड करायची आहे आपल्याला आणि छान प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे. बेसन टाकल्यामुळे आपली जी भाजी आहे ती छान प्रकारे मिक्स होते आणि भाजी पण पाणी होणार नाही. भाजी वेगळी पाणी वेगळी असा पण आपला होणार नाही. त्यासाठी बेसनचे पीठ इथे तुम्ही टाका. त्यानंतर मी इथे मीठ टाकत आहे. मीठ थोडेच टाकायचे कारण पालकमध्ये ऑलरेडी मीठ असतो त्यामुळे. त्यानंतर अर्धा चमचा आपण इथे साखर टाकलेली आहे. त्यानंतर आता आपण इथे टाकणार आहोत 2 मोठे चमचे दही. दही टाकताना आपल्याला गॅस लगेच बंद करायचा आहे, नाहीतर आपली दही जी आहे ते फाटते. आणि छान प्रकारे याला मिक्स करून घ्यायचे आहे. मी गॅस बंद केलेला आहे. आता आपण इथे टाकूया गरम मसाला 1 चमचा, धनिया पावडर 1 टीस्पून
आणि याला आपण छान प्रकारे मिक्स करून घेऊयात. तर आता तुम्ही पाहू शकता आपली जी ग्रेव्ही आहे ती खूप छान प्रकारे गाढी झालेली आहे, म्हणजे घट्ट झालेली आहे आणि साईडनं पण त्याला तेल सुटत आहे. जर तुमच्याकडे मेथी असेल तर तुम्ही या टाइम मध्ये तुम्ही इथे मेथी पण ऍड करू शकता. आता आपण इथे वरून फोडणी देण्यासाठी इथे मी तूप घेतलेले आहे. 2 चमचे तूप, जिरा छान तडतडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 लसूणचा मोठा गड्डा बारीक कट केलेला तुपामध्ये छान प्रकारे आपण गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा. त्यानंतर लाल मिरची 2 ते 3 आणि अर्धा टीस्पून इथे मी टाकलेला आहे लाल मिरची पावडर. तर आता हे आपण एका बाउलमध्ये सर्व करून घेऊयात. तर पाहू शकता तुम्ही आपली ही लसुणी पालक तयार आहे आणि वरून आपण केलेले जो तडका आहे लसुणी तडका तो याच्यामध्ये आपण वरून टाकूया. त्यानंतर थोडेसे पांढरे तीळ. तर झाली आहे आपली लसुणी पालक तयार. गरमागरम लसुणी पालक तयार इथे बनवून तयार आहे. तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहे. खूपच टेस्टी झालेली आहे ही आपली लसुणी पालक. खूप कमी वेळामध्ये खूप छान प्रकारे आणि चवीला पटवळी भन्नाट अशी रेसिपी आपली तयार झालेली आहे, म्हणजेच लसुणी पालक. तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी? आवडली असेल तर लगेच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी अशाच नवीन नवीन रेसिपी तुमच्या समोर घेऊन येणार आहे. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.